नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उंबरगाव या गावामध्ये आलो आहे आणि उंबरगाव या भागातील समाधान आवताडे यांची थोड्या वेळामध्ये जाहीरपणे सभा होणार आहे आणि या सभेसाठी आपण बघता की मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. नक्की या कार्यकर्त्यांना काय वाटतं की बाबा समाधान दादा आवताडे यांना का मतदान करायचं किंवा याच्या पाठीमागं संपूर्ण पंढरपूर मंगळवेढी जनता का जात आहे याविषयी आपण यांच्या कार्यकर्त्यांशी बातचीत करूयात. आपल्यासोबत उंबरगाव येथील काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, मतदार आहेत, तर नक्की त्यांना काय वाटतंय ते आपण बघूयात. काय वाटतंय, का बरं समाधान आवताडे यांना मतदान करायचं? विकासाच्या मुद्द्यावर. काय विकास? विकास म्हणजे जे रस्ते झालेला आहे, संस्था आहेत, कारखाने आहेत, शेतकऱ्यांना काय पाहिजे, आपला ऊस टायमाला गेला पाहिजे, व्यवस्थित वेळेला बिल मिळालं पाहिजे, त्यासाठी आम्ही समाधान म्हणतो. बाबा, कसं वातावरण आहे? काय आमदारकीचं कुठला आमदार करायचं आहे? आवताडेला काय वाटतंय? दादांनी कामं चांगली केलेली, कमी कालावधीत भरपूर अशी कामं केलेली, ती योजना चांगल्या राबवलेल्या आहेत त्या, आणि आपल्या तालुक्यासाठी निधी भरपूर आणून दिलेला आहे. रस्ते जे केले ते पानंद रस्ते केलेले आहेत, ते सगळे रस्ते वाड्या वस्त्याचे रस्ते पूर्ण केलेले आहेत. त्याच्यामुळे जी काही समस्या होती गोरगरिबांची, ती गावगाव प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांच्या मार्फत, त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत सगळं चांगलं केल्यामुळे दादाला निवडून दिलं. आता आपण सध्या उंबरगाव मध्ये आलेलो आहे आणि उंबरगाव मध्ये अजून सभेला अवकाश आहे, तरी पण एवढी मोठी गर्दी जमा होते, कारण काय आहे? दादाचं काम चांगलं आहे, बरं, त्यामुळे गर्दी होते. प्रत्येक वेळेस कुठलाही माणूस गेला की त्या ठिकाणी तर त्यांचं काम करते ते, त्यामुळे गर्दी होती. काय वाटतंय, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय ही निवडणूक कशी होईल? निवडणूक आमची एकतर्फीच राहणार आहे. आवताडे साहेबांना 25,000 पुढेच लीड मिळणार, बरं, कमी मिळणार नाही. पाठीमाग त्यांचा पाण्याचा प्रश्न आमचा भाटघरचा आहे, त्यांनी प्रत्येक वेळेस जाईल त्यावेळेस मिटवलाय. प्रत्येक कोणी शेतकरी पुढारी न घेता जरी गेले त्यांच्याकडे, तरी ती प्रत्येक शेतकऱ्याचं काम त्यांनी केलेलं. बरं, पाण्याचा महत्वाचा प्रश्न आम्हाला भाटघरचा. बाकी आपल्या पंढरपूर तालुक्यात महाविकास आघाडी 2 उमेदवार, अनिल सावंत, शरद पवार तुतारीवर, आपले महायुतीचे उमेदवार आपले समाधान दादा आवताडे यांना मतदान कशासाठी द्यायचं, तर त्यांचे कारखानदारी व्यवस्थित चालवणं किंवा योग्य दर देणं शेतकऱ्यांना, आणि त्याच्या व्यतिरिक्त आता भगीरथ दादाला मतदान कशासाठी देणं, त्याची एक ही संस्था नाही. शेतकऱ्यांनी काय वाऱ्यावर हे करायचं का? समजा व्यवस्थित त्यांच्या उसाला दर, प्रशांत मालक जिल्ह्यात 1 नंबरनं रेट देतो, कारण त्यांच्या प्रशांत मालक हाच आमचा पक्ष, जो प्रशांत मालक सांगेल त्यांना आम्ही मतदान करणार आणि आमदार करणार. समाधान दादा 100% आमदार होणार, कमीत कमी 30-40 हजार मतांनी निवडून येणार पंढरपूर तालुक्यात. आणि समजा भगीरथ दादाला मतदान द्यायचं नाही, कशासाठी द्यायचं नाही, कारण ह्याची एक ही संस्था नाही. कुठल्या आधारावर ह्याला मतदान द्यायचं, कशासाठी निवडून द्यायचं, पुन्हा जनतेने वाऱ्यावर हे करायचं का? मुद्दा आला का लक्षात? यांचं म्हणजे ह्याच्या मागे जाऊन काही उपयोग होणार नाही शेतकरी वर्गाचा, म्हणजे ऊस सभासदांचा. म्हणून त्यासाठी समाधान आवताड्याला भरघोस मतानं तालुक्यातनं 1 नंबरनं विधानसभेत पाठवायचं हे निश्चय केला. काय म्हणतात, हाय असं होईल का? बरोबर आहे की त्यांचं काम आहे. समाधान दादाचं ऊस आहे, ते शेतकऱ्याचा प्रश्न म्हणजे ऊसच असतो, दुसरं काय प्रश्न असतो? कोण काय टेंडरवाली का बाकी कोण आहे, ते ऊसाचंच काम आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ऊस आणि पाणी, पण महत्वाचा शेतकरी प्रश्न 2च आहेत, ऊस आणि पाणी. त्यांच्या दादाकडे कारखाना आहे, तर पाणी आणायची धमक आहे त्यांच्याकडे सगळे, ते असल्यामुळे त्यांच्या मागे सगळी जनता जाणार. आमदार फंडातून कोणती विकास कामं होती हे आजपर्यंत आम्हाला जनतेला माहित नव्हतं. आजपर्यंत एवढा निधी आणलाय, असा निधी आजपर्यंत या तालुक्यात जसे स्वातंत्र्य मिळाले, 55 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, पण बीजेपी सरकार थोड्याच दिवसात अल्पविधीत काळात भरपूर निधी दिलेला आहे. आमदार साहेब 3,300 कोटी म्हणते, त्यापेक्षा पण जास्त निधी या तालुक्यात आला. आणि आता इथून पुढे या तालुक्याला 2 आमदार मिळणार आहेत, माननीय प्रशांत मालक परिचारक साहेब आणि समाधान दादा आवताडे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या तालुक्याचे विकासाची पंढरी ही आमचा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका होणार आहे. म्हणजे कसं अगोदर कसं जी बी गोष्ट होती बारामतीला होत होती, तशी आता आमचा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका हा सेम बारामती सारखाच विकास होणार आहे येत्या 5 वर्षांमध्ये. बारामतीचा पॅटर्न सेम आमच्या दोन्ही तालुक्यात होणार आहे. वंचित कोणी राहणार नाही विकासापासून.
टोटल आमचा 35 गावाचा पाणी प्रश्न सुटलेला आहे. नंतर MIDC चा प्रश्न सुटलेला आहे. युवकांना काम भेटणार आहे. शेतीला जो विकास दर आहे ही पण BJP तर्फे मिळणार आहे. पंढरपूर आणि मंगळवारचं नंदनवन या 5 वर्षात होणार आहे, म्हणजे होणार ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. आदरणीय समाधान दादा यांचं काम चांगलं आहे आणि नेहमीच कधी आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू दे आम्हाला उपलब्ध असते. त्यामुळं आम्ही पांडुरंग परिवाराची सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे आहे. समाधान दादाला निवडून द्यायचं म्हणजे याचं कारण, समाधान दादाला निवडून द्यायचं हा सरकार आहे शेतकऱ्याचं, त्यामुळं आम्हाला समाधान दादाला निवडून देणार आहे आम्ही. शेतकऱ्याचा बराचसा लाईट बिल असेल, बरेच प्रश्न हे भाजप सरकारनं सोडवलेला आहे, त्यामुळे आम्ही समाधान दादाला निवडून देणार. त्यानिमित्तानं प्रशांत परिचारक मालकाने जे समाधान दादांना जे सहकार्य केलं ते बहुमोलाचं सहकार्य होतं त्यांचं, आणि त्यांच्या सहकार्याला तडा जाऊ देणार नाही अशी एक दादांची इच्छा आहे. आजपर्यंतही त्यांना कधी डावलेलं नाही आणि इथून पुढेही कधी डावलणार नाहीत. त्याच्या मार्फत आपण जी विकास केला ते दोघांच्या माध्यमातून आम्ही या उंबरगावात बरीचशी काय कामं केली, ती शेतकऱ्यांची कामं असतील, लाईटीचे तर आता सरकारनं वीज बिल माफ केल्यामुळे आपल्याला आज वीज बिल शून्यावर आहे. आपण आणि जे लाडके बहीण योजनेचे जे 1500 रुपये जे सगळ्या महिलांना मिळते, आज गावात आम्ही जवळजवळ 90% महिलांना हा लाभ मिळवून दिलेला आहे. आणि जे नवीन डिव्हिजन जे होते लाईट साठी ते आज जवळजवळ तालुक्यात जवळजवळ 10-11 डिव्हिजन मोठे डिव्हिजन तयार करून दादानी प्रशांत मालकाच्या माध्यमातून मोठं काम केलेलं आहे. लाईटीचं असो, पाण्याचं असो, इथं कुठलंही काम घेतो, कुठलाही माणूस गेला तर माझा ह्या पार्टीचा आहे, मी त्या पार्टीचा, असं कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आजपर्यंत जे केलेलं काम आहे ते निस्वार्थपणे काम केलं. ते निस्वार्थपोटी जनता समाधान दादाच्या आणि प्रशांत मालकाच्या पाठीमागे आहे. त्यामुळे समाधान दादांना आम्ही आमच्या गावातील जवळजवळ 90% मतदान आम्ही समाधान दादा यांच्या पाठीमागे करणार आहोत. मालक हाच आमचा पक्ष आहे. मालक सांगतील तसं समाधानाला पाठिंबा देऊ.